सांगलीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। पैलवान सूरज निकम यानं आत्महत्या केली आहे। सूरज निकम याच्या आत्महत्येच्या वृत्तानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। कुस्ती क्षेत्राला हादरवणारी ही बातमी आहे। सांगलीतील कुस्तीपटू सूरज निकम यानं आत्महत्या केली आहे। युवा पैलवान सूरज निकम हा सांगलीतील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील रहिवासी होता। सूरज निकम यानं कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करून आपली एक ओळख निर्माण केली होती। सूरज निकम यानं अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात आपली जागा आणि ओळख निर्माण केली होती। सूरजनं महाराष्ट्र केसरीची गदा सुद्धा पटकावली होती। मिळालेल्या माहितीनुसार सूरज निकम यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला। शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यानं राहत्या घरात आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सूरज निकम हा एक प्रसिद्ध कुस्तीपटू होता। त्यानं कुस्तीमध्ये अनेक पैलवानांना चितपट करत अनेक पुरस्कार आपल्या नावावर केली होती। सूरज निकम याच्या आत्महत्येचं वृत्त सर्वत्र वाऱ्याच्या वेगानं पसरलं आणि सांगलीसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। सूरज निकम याच्या निधनाच्या वृत्तानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। पैलवान सूरज निकम यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेतला याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। विटा ग्रामीण रुग्णालयात सूरज निकम याला दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। पैलवान सूरज निकम याच्या आत्महत्येबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सूरज निकम यानं आत्महत्या का केली याबाबतची माहिती समोर आलेली नाहीये। सूरज निकम याच्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे। सूरजवर आज म्हणजेच शनिवारी 29 जूनला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। पैलवान सूरज निकम याचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे। त्याच्या निधनाच्या वृत्तानं नातेवाईकांसोबतच मित्रपरिवाराला एक मोठा धक्का बसलाय। तसंच कुस्ती क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जाते। पैलवान सूरज निकम याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वडिलांच्या निधनानं सूरज खचला होता।